अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरती गोळीबार झालेला आहे। बाईकवरून आलेल्या दोघांनी तब्बल 6 राऊंड फायर केलेत। गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून पोलिसांच्या वेगवेगळ्या टीमकडनं तपास सुरू केला जातोय। तर अनमोल बिश्नोईनं पोस्ट टाकून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली, मात्र त्या पोस्टबद्दल पोलीसही साशंक आहेत। बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर थेट गोळीबार केला। यातली एक गोळी नेट फाडून घराच्या आत शिरली। दुसरी गोळी सुद्धा सलमान खानच्या खिडकीतलं नेट छेदून आत गेली, तर काही गोळ्या भिंतीत घुसलेत। ज्या गॅलरीत उभं राहून सलमान खान त्याच्या फॅन्सना भेटत असतो त्याच जागेवर गोळीबार करण्यात आला। गोळीबाराच्या वेळी सलमान खान घरीच होता, मात्र या गोळीबारामुळे सलमान खान डगमगला नाही। त्याने नेहमीप्रमाणे त्याचा वॉक पूर्ण केला। दुसरीकडे मुंबई पोलीस क्राइम ब्रांच ATS टीमनं तपासाला सुरुवात केली। घटनास्थळावरून एक जिवंत कारतूस सुद्धा जप्त करण्यात आलं। तो इसके लिए हमने टीम बनाई है, FIR रजिस्टर हो रहा है। इन्वेस्टिगेशन के लिए हमने बहुत सारी टीम्स बनाई है। सारे एंगल से इसका इन्वेस्टिगेशन हो रहा है और निश्चित ही हम जल्दी ही दोनों आरोपी को पकड़ेंगे। गोळीबाराच्या घटनेनंतर अनमोल बिश्नोई यानं हा गोळीबार ट्रेलर असल्याचा गर्भित इशारा दिलाय। यानंतर घरावर गोळीबार होणार नाही अशी धमकीही दिली। दाऊद आणि शकीलच्या नावाची कुत्री पाळल्याचंही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय। दरम्यान या पोस्टच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त केली जाते। दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचाही अंदाज आहे। सलमान खानला राज्य सरकारनं आधीच Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे। 2 वर्षांपूर्वी सलमान खानचे वडील घराबाहेर जॉगिंग करत असताना त्यांना चिठ्ठीच्या माध्यमातून एक धमकी देण्यात आली होती। त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली। मागच्या वर्षी सलमान खानला धमकीचा ईमेल सुद्धा आला। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला अनेकदा जिवे मारण्याची धमकी दिली आहे। जो फायरिंग बुलेट्स वगैरह के हैं वो तो बाद में दैट इज़ फॉरेंसिक एक्सपर्ट उसके बाद ही बता सकते हैं कि कहाँ पे गोली और क्या मार्क्स हैं। बट जो प्राइमा फेसी हमारे पास जो विजिबल है CCTV, तो हवा में फायरिंग इन्होंने की थी और निकले हैं वहाँ से। तो अभी हमारा फर्स्ट जो हमारा एम है वो है इन आरोपियों को पकड़ना। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खान का आहे त्याची बरीच कारणं आहेत। 1998 मध्ये सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात अडकला होता। काळवीटाच्या हत्येमुळे बिश्नोई समाजाचा अपमान झाल्याचा दावा करत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं त्याआधी सुद्धा म्हणजे 2018 मध्ये सलमानच्या हत्येचा कट रचला होता। यापूर्वी 3 वेळेला सलमानवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। बिश्नोई गँगकडून सलमानचं घर आणि फार्म हाऊसची रेकी करण्यात आली होती। धमकी प्रकरणात 7 जणांना अटक सुद्धा झाली होती। मुंबई पोलीस क्राइम ब्रांच आणि ATSच्या टीमनं तपासाला गती दिली, त्यामुळे हल्लेखोर लवकरच जेरबंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।